श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी, वेड म्हणावे का काय कुठले नाते, वेड म्हणावे का काय कुठले नाते, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे। स्वामी भक्त हो, आपला जसा जन्म होतो तसं आपल्याला अनेक नातीगोती लाभतात। काही नाती ही जन्मतः लाभतात तर काही नाती ही समाजात वावरताना आपल्याला मिळतात, जसं की आपले शेजारी, जसं की आपला मित्रपरिवार। पण एक नातं असं आहे जे आपल्या जन्माच्या आधीपासूनही आपल्या सोबत आहे आणि आपल्या मृत्यूनंतरही आपल्या सोबतच राहणार आहे। ते कुठलं नातं तर ते स्वामींशी असलेलं नातं। स्वामींशी असलेलं नातं हे कायमस्वरूपी राहणार आहे, त्याला कधीही अंत नाही। फक्त आपण मात्र तेवढं प्रामाणिक राहायला हवं स्वामींच्या भक्तीशी, स्वामींच्या नामाशी। तर स्वामी भक्त हो, स्वामींची साथ आपल्याला सदैव लाभो अशी जर तुम्हाला इच्छा असेल तर आजचा स्वामी संदेश ऐका। कारण आजचा संदेश ऐकल्यानंतर आणि तो आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्वामी तुमची कधीही साथ सोडणार नाही। कारण स्वामी एकमेव असे आहे की इतर नात्यांप्रमाणे ते आपल्यावर रुसत नाही किंवा सतत आपल्याला उपदेशही करत नाही। आपल्याला समजून घेतात, आपल्याला मायेचा आधार देतात, गरज पडली तर आपल्याला वठणीवरही आणतात, परंतु आपल्याला त्यांच्यापासून कधीही दूर लोटत नाही। तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे समुद्राच्या पोटात रत्नांची खाण असूनही त्याला कधी गर्व होत नाही, समुद्राच्या पोटात रत्नांची खाण असूनही त्याला कधी गर्व होत नाही। मात्र एखादा मोती मनुष्याला हाती लागला तर त्याला गर्व चढतो, एखादा मोती मनुष्याच्या हाती लागला तर त्याला गर्व चढतो। आणि ज्याला गर्व चढतो, ज्याला अहंकार होतो, त्या व्यक्तीचा उद्धार कधीही होऊ शकत नाही। कारण अशी व्यक्ती आमच्या जवळ राहण्याच्या लायकीचीच उरत नाही। माणसाचं आयुष्य हे तर आमच्याच वहीतलं पान आहे, रिकामं ठेवलं तर रिकामं, पण काही लिहिलं गेलं तर छानच आहे, रिकामं ठेवलं तर रिकामं, पण काही लिहिलं गेलं तर छानच आहे। शेवटचं पान मृत्यू तर पहिलं पान जन्म असतं आणि मधली पानं चांगल्या कर्मांनी भरायची, एवढंच काय मनुष्याच्या हातात असतं। अरे आयुष्य जगताना नेहमी एक नियम ठेव, सरळ बोल, खरं बोल आणि तोंडावर स्पष्ट बोल। जे तुझे असतील ते नक्कीच तुला काय म्हणायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतील, आणि जे तुझे नसतील ते कामापुरते तुझ्यासोबत राहतील आणि थोड्या वेळानंतर निघूनही जातील। ज्यावेळी तुझ्याच नात्यांमध्ये तुला स्वतःचं महत्त्व सांगण्याची गरज वाटू लागते ना, त्याच वेळेस तू समजून घे की त्या नात्यात तुझं असं काही अस्तित्वच उरलं नाही, तुझं असं काही महत्त्वच राहिलं नाही। आणि अशा वेळेस मात्र तू एकटा पडला तरीही घाबरू नकोस। ज्या ठिकाणी आमची मनापासून भक्ती केली जाते त्या ठिकाणी आमच्या हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती नक्कीच येते। आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन जातो, मदतही करतो आणि हळूच अश्रूही पुसून जातो। पुन्हा एकदा तीच अश्रू पुसून उभं राहण्याची जी ताकद येते ना आणि जो आत्मविश्वास मिळतो ना, तोही आम्हीच प्रदान करतो। तू ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळेस तेच तुला मिळेल असं नाही, पण कधी कधी नकळत बऱ्याचदा तुला असंही होतं की तू ज्याची अपेक्षाच सोडली होती तेही तुझ्या पुढ्यात येऊन पडतं। अरे ही सगळी आमचीच लीला आहे। तुला जे मिळत नाही ना ते तुझ्यासाठी योग्यच नसतं आणि तू ज्याचा कधी विचारही करत नाही ते तुझ्या पदरी पडतं, तर आम्ही दिलेलं ते एक प्रकारचं भाग्य असतं। आमचं तुला एकच सांगणं, कितीही संकटे आली, कितीही दुःख आली, कितीही तू एकटा लढत राहिला तरीही घाबरू नकोस। तुझी जिद्द कायम ठेव, तुझी हिंमत कायम ठेव आणि तुझं धाडस कायम ठेव आणि माझ्यावर सदैव डोळे झाकून विश्वास ठेव। कारण तळ्यातला थेंब आणि थेंब आटतो, तळ्यातला थेंब आणि थेंब आटतो जेव्हा प्रखर उन्हाळा पेटतो, जेव्हा प्रखर उन्हाळा पेटतो। पण त्या उन्हाला हरवायला मात्र गुलमोहर भरभरून दाटतो, त्या उन्हाला मात्र हरवायला गुलमोहर भरभरून दाटतो।
जशी जिद्द त्या गुलमोहराने ठेवली आहे तशीच जिद्द तू स्वतःमध्ये ठेव. अशी जिद्द एकदा की तू ठेवली की आमची लीला ही आपोआपच सुरू होते. अरे, जेव्हा आम्ही तुझ्या अडचणी सोडवतो तेव्हा तुझा आमच्या शक्तीवरचा विश्वास अजून वाढतो. परंतु आम्ही जेव्हा तुझ्या अडचणी सोडवत नाही तेव्हा एक गोष्ट लक्षात घे की आम्हाला तुझ्या शक्तीवर तेवढा विश्वास असतो, तुझ्या जिद्दीवर तेवढा विश्वास असतो की तू या संकटावरही आपोआप मात करशील. अशा संकटात तू घाबरू नकोस. तुला त्या संकटावर मात करण्यासाठी जी शक्ती मिळते ना ती आम्हीच प्रदान करतो. अरे, आजकाल हे जग इतकं स्वार्थी झालं आहे की हिवाळ्यात थंडी भरते तेव्हा सूर्याची वाट बघितली जाते. हिवाळ्यात थंडी भरते तेव्हा सूर्याची वाट बघितली जाते. मात्र हीच लोक कडकडीत उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार करतात. म्हणजे थोडक्यात काय तर महत्त्व तुझं नसतंच रे मुळी. महत्त्व असतं की तू दुसऱ्यांना कधी उपयोगी पडतो, कसा उपयोगी पडतो. पण जेव्हा तू त्यांच्या उपयोगातच पडत नाही तेव्हा मात्र तुझी किंमत शून्य होऊन जाते. तू फक्त एक पाऊल तुझ्या मर्जीने चालून तर बघ. तेव्हा खऱ्या अर्थाने कळेल की तू जेव्हा स्वतःचा विचार करतो तेव्हा तू ज्यांना आपलं समजतो ते कितपत खरंच तुझे असतात. अरे, हेच स्वार्थी लोक देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी न कोटी मागतात. खरंच अंधार तर अशा स्वार्थी लोकांच्या मनात असतो, पण त्यांचा दिवा मात्र त्या देवघरात जळत असतो. हे बघ, कोणी तुझ्या हातातून कुठलीही वस्तू खेचून घेऊ शकतो, पण तुझ्या प्रार्थनेतून कोणीच कधीच काहीही घेऊ शकत नाही. म्हणून तुझी प्रार्थना इतकी मजबूत ठेव की तुला सगळं काही मिळेल. तुझा भगवंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि ज्याच्या पाठीशी भगवंत खंबीरपणे उभा असतो, अरे त्याला कुणाचे पाय पकडण्याची कधीच गरज भासत नाही. जिंकण्याआधी विजय आणि हरण्याआधी पराजय ठरवून तू कधीच मोकळा होऊ नको. कारण परिस्थिती कधीही बदलू शकते आणि परिस्थिती कोणाचीही बदलू शकते. या वाक्यावर फक्त तू विश्वास ठेव आणि तुझे प्रयत्न करत राहा. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? अरे, ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं आणि दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. यालाच तर जगणं म्हणायचं, यालाच तर जगणं म्हणायचंय. म्हणूनच तुला सांगतोय, स्वतःवर प्रेम कर, स्वतःची काळजी घे, स्वतःसाठी जग. दुसऱ्यांना सुखावता सुखावता स्वतःला दुःख मात्र कधीही देऊ नको. स्वतःसाठी वेळ दे. स्वतःची जर इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी देखील प्रयत्न कर. स्वतःसाठी एकांतात बसायला शिक, स्वतःला घडवायला शिक. अरे, स्वतःवर जेव्हा तू प्रेम करायला शिकशील ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुला तुझ्या अंतर आत्म्यातला परमेश्वर दिसू लागेल. कारण तुझ्या आतमध्ये देखील एक परमेश्वर वास करत असतो. त्या परमेश्वराकडे दुर्लक्ष करू नको. कधीतरी वेळ काढून स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न कर. बघ, ह्या अंतर्मनातील परमेश्वर तुझ्यासाठी जागा होईल आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला देईल. आणि कुठे, कधी, कसा निर्णय घ्यायचा याचं मार्गदर्शनही तुझा तो परमेश्वरच तुला करेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या परमेश्वराला कधी अंतर देऊ नको. या जगावर तर तू खूप वेळा विश्वास ठेवून बघतो आणि तुझा विश्वासघातही होतो. तसाच विश्वास तू तुझ्या स्वामी माऊलीवर ठेवून बघ. पण हो, इथे मात्र तुला एक खात्री बाळगावी लागेल की तुझा स्वामी तुझा विश्वासघात कधीही होऊ देणार नाही. तो तर तुला फक्त एकच सांगेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश खूपच प्रेरणादायी होता. एखादी व्यक्ती खचली असेल, मनाने पूर्णपणे ती दुखावली असेल तर अशा व्यक्तीला नक्कीच हा जो स्वामी संदेश आहे
तो महत्त्वाचा ठरणारा आहे. जर तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य असतील ज्यांना अशा संदेशाची गरज आहे, तर त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवा. कारण त्या व्यक्तीपर्यंत हा संदेश गेला तर स्वामी आपोआपच त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतील. कारण स्वामींचं म्हणणं इतकंच आहे की जगाच्या पाठीवर तुमच्यासोबत कोणी असो किंवा नसो, तुम्ही फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा, डोळे झाकून विश्वास ठेवा आणि मन भरून ह्या स्वामी माऊलीची सेवा करा. एकदा की स्वामींची सेवा सुरू झाली की मेवा मिळायला आपोआपच सुरुवात होत असते. तर स्वामी भक्त हो, तुम्हालाही या वाक्यावर विश्वास असेल, तुमचाही जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींचे अनुभव तुम्हाला मिळाले असतील तर तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण तुमच्यामुळे जर अजून कोणी स्वामी सेवेकरी घडत असतील किंवा जे सेवेकरी आहे परंतु त्यांचा विश्वास डगमगत आहे, तर त्यांना देखील एक प्रकारची नवीन उमेद मिळेल. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.